मित्रांनो, जय शिवराय. आपण आता निघालो आज सोलो ट्रिपला. आजचं आपलं टार्गेट असणार आहे रतनवाडी. तर आपण आज निघालो आहे मालेगाव म्हणजे MH3 या रस्त्याने चालणार आहे. आपला महाराष्ट्र प्रवेशद्वार आहे मालेगावचं. त्याचं पावसाचा वातावरण खूप झालेलं आहे. बघू आता काय. नेहमीप्रमाणे आपण आलोय आपल्या आवडत्या हायवेला NH3. आपण आता हाय राईड आपली असणार आहे मालेगाव टू रतनवाडीसाठी, पण आपण व्हिडिओ टाकणार आहे नाशिक टू रतनवाडीसाठी. बघून जा ना. चला यार, मित्रांनो आपण आता लागलो NH3ला. पुढे आपल्याला एक सकाळी निघालो पण चहा पिला नाही. आता थोडंसं आपण टी बॅक करूया बरं. आहे का बरं इच्याकडे? हां आरामच करूया. इम्पॅक्ट झाला आहे आपला. चहा पण झाला तर गाडीला काहीतरी पाजू आपण. म्हणजे पेटे काढू. अशा प्रकारे आपण लावलीत आहे गाडी. किती वाजता बघा. नाही आजारच करा. हजारचं होईल. गाडी तर 800 मध्ये स्टँड झालेली आहे. लेट्स गो. आपला टोटल डिस्टन्स आहे 200 किलोमीटर. आपल्याला लागणार एकदम आरामात गाडी चालवून 4.5 तास किंवा 4 तास सिंगल असल्यामुळे. आता बघू तुम्हाला भेटू आता आपण डायरेक्ट नाशिकमध्ये. चला बस नाही असते का कॉलेजला? बस नसते. चला तर मित्रांनो, आता एका मदत केली नाही मला बरोबर यायला. काय मला बरोबर चालू बाबा बस चांगलं वाटतं. welcome back.
मागे जाऊ. वाटतं 100-200 किलोमीटर काहीच वाटत नाही आता. होले होले साजना नको काय रस्त्याला तरी गाणं म्हणावं लागेल.
ओ हो अरे हल्ले हल्ले चलो मोरे साजना कोई नहीं है पीछे तुम्हारे कसम नहीं मित्रांनो अशा प्रकारे आपण मोठे पकडला आहे पुरा पुरा आपण वजन करू शकतो रेंजर आहे पण तरी बरसात के मौसम में कुछ ज्यादा पानी आ रहा है नहीं लेना अभी तो इसको लिया है इसको इसकी रखी है धन्यवाद बीच बजारे थैंक यू नाशिक 30 किलोमीटर टोल रोड सर्विस आता 3 लेअर वाला रस्ता 3 बदरी रस्ता आता कधी म्हणतात त्याला आपला असा फॉलो करतो आता आपली ड्रीम बाईक म्हणतात ड्रीम राईड म्हणतात मला दिवस ड्रीम राईड म्हणतात आपल्याला सगळं ड्रीम झालं की आपण करू शकतो शक्य नाही मित्रांनो आपण आता जस्ट पिंपळगावचा टोल नाका मित्रांनो आपण चंद्रावरगड चालवतोय बघा खड्डे नाशिक NH3 ची हायवे ची अवस्था बघा पूर्ण रस्ता असा नाही थोडा थोडा असतं त्याला ऍडजस्ट करावं लागतं ते सांगितलं तुम्हाला बाकी काय त्याला खरं चंद्रावर गेला काय हा आपलं कुठं वास्तव आहे जाऊ द्या चंद्र थोडा बघा लोग सगळे नाही बघणार बोलणार नाही हे काय चेक करू हे करो चेक करो वो चेक करो अरे हे चेक करू काय चेक करू येतो ना कधी काय चेक करू चला ना गाडी आता आपल्याला चेक करणार चेक करणार नंतर माझं तर टाइम बघितला नाही मी निघालो 6 वाजता सकाळचा नाशिकच्या पुढे ऑलमोस्ट आलेलं आहे पण सूर्यनारायणाचं काही दर्शन झालेलं नाही अजून असं वाटतं अजून अंधारातच गाडी चालवते म्हणून थोडंसं तुम्हाला असं वाटेल की अंधारात का चाललं आहे सायंकाळी चाललं आहे का सकाळी चाललं आहे म्हणजे आपण सकाळीच निघालो आहे पण काय दिवस उगाना असं वाटतं मला दिसलंच नाही मला असं वाटतं असतं मित्रांनो अशा प्रकारे आम्ही सोलो राईडचा निघालो तर होतो अचानक भयानक झालेली सोलो राईडची आपली प्लॅनिंग तर होती तशी दुसऱ्यासोबत यायची पण ते ऐन टायमाला प्रॉब्लेम झालेला आहे तरी नवीन एक्सपिरियन्स वाटतं आहे सोलो राईडचा तो वेगळा अनुभव आहे काय सांगतो तुम्हाला जे कोणी आलेलं नाही सोबत ते आता आमची व्हिडिओ ठीक येईपर्यंत त्यांना फक्त एक दिवशी दाखवत घेऊ शकतो मी सोलो राईड एकदम बिंदास नवीन लोक भेटतात नवीन अनुभव मला बोर करतात आता बोललो मी मगाशी सोलो राईडच्या विषयी एकटा आलो आहे आता ट्रेनिंग करायला पाहिजे कोणीतरी मला मग थोडी ट्रेनिंग होत नव्हती पण केली ना थोडी ट्रेनिंग कारण की केल्याशिवाय काय होणार नाही डिपेंडेंट नाही राहायचं माणसाला श्रीमान दादा बोलला होता एखाद्या श्रीमान दादा श्रीमान लेजंड सगळ्यांना माहिती असतं म्हणून लढायचं काही वेळ सकाळचा नाही
चेक करतोय आज नडतोय असं राहिली आज स्पेंडर चालवायची गोष्ट स्पेंडर कंटिन्यूअसली बाईक रायडिंगला कधी बोर होत नाही आपल्याला. काय फसली का रिक्षा, फसली रिक्षा, तुटली रिक्षा तुटली. कोणता गाव झालाय? टोल समाप्त, टोल रोड प्रारंभ, समाप्त झाला की लगे प्रारंभ होत आहे चाला. मुंबई 120, कल्याण 105. अरे यार हे नका दाखवू तुम्ही मला, आता काय करूया. मित्रांनो हे बघा घोटी आहे, घोटी गाव म्हणजे तिथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं. आपण नाशिक हायवेवर सध्या आहोत त्याच्या तिथून एखाद 2 किलोमीटरला असेल घोटी गाव. आता काय अंदाज काम चालू आहे. कटकट काय ट्रॅफिक आहे थांबा. पुढे निघू आपण त्यांच्यामध्ये फसून जाणार आपण. नाशिक हायवेवरून तुम्ही नाशिककडनं येत असाल, नाशिकवरून इथे आलो आहे घोटी गावात. घोटीमध्ये आल्यावरती तुम्ही लेफ्ट घ्यायचं आहे. मग तिथून तुम्हाला पुढे मी सांगतो कसं गुगल मॅपवरती पण कळून जाणार. काहीतरी डीपली सांगायचा प्रयत्न करतो. काय रस्त्याचा अजून थोडं काही सांगता येत नाही. रस्ता कुठे बंद आहे, चालू आहे. आपण आता सध्या हे व्हिडिओ अपलोड करणार आपण सप्टेंबरमध्ये, म्हणजे आपण सप्टेंबरमध्ये रायडिंग करतोय 16 सप्टेंबर. शिवशाही करणारे थोडा त्रास होतो. पूर्ण त्रास होतो याला. थोडा एक अर्धा तास विश्रांती घ्यावा असं वाटतंय. शक्यता आहे आणि गरज आहे. शक्यता नाही म्हणतोय, गरज आहे, गरज. वल्ला इंडिकेटर दिले आपण आता आपण मध्ये जाऊ. इथून आता आलो आहे, इथून टर्न मारायचं. इथं कमल शूट म्हणून आहे, तिथून टर्न मारायचं आहे आपल्याला. बघू नाश्ता पाण्यासाठी काय वाटतंय का तुला. काय दिसतंय का अरे थांबायचं आहे मला. इकडे थांबू शकतो आपण, बहुतेक थांबू शकतो. हो थांबू शकतो. वाटतंय रायडर भाऊ आलेले वाटतं कोणतरी. सर आहे हॉटेलला थांबलोय आपण चहा पिण्यासाठी. काका नाश्ता झाला आपला आता. सर चालले. सर कहाँ जा रहे हो? कहाँ जा रहे हो? कलकत्ता. कहाँ से आ रही है? मुंबई से आ रहे क्या? रेगुलर जाते हैं क्या? नहीं रेगुलर खाली हो पहली बार जा रहे हैं. तर मित्रांनो वापस आपली पॅकिंग झालेली आहे. हा झोपला आहे मस्त. चहा पाणी नाश्ता एकदम ओके झालेलं आहे. चला बाबा. चला अशा प्रमाणे पॅकिंग नाश्ता सर्व झालं आहे. हे हॉटेलचं नाव आहे साई कृपा हॉटेल. हे गोटीमध्ये असतं आहे. गोटीमध्ये लेफ्ट मारल्यावरती तुम्हाला लेफ्ट साईडला दिसेल.
खड्डी कशाला खड्डी. आपली ॲडव्हेंचर बाईक नाही आहे. आपल्याला सर भेटले होते आता तिथं, त्यांच्याकडे मेटे होते, चालले होते मुंबई टू इकडं कुठे कोलकाता. सॅटर्डेची गर्दी बघू शकता तुम्ही, सॅटर्डे संडेवाली गर्दी. म्हणजे आपण मी तर सॅटर्डेला झालो तसं काही विषय नाही, पण आपण गर्दी नाही करत. काय माणसाला किती कधी गर्दी होणार आहे बरोबर. परत लांब जायचं आहे. मागच्या चालू तर इथे काही नव्हतं. आता हे समृद्धी महामार्गाचं काम चालू आहे इथे. क्रॉसवर बनवलं वरती उड्डाण पूल त्यांनी, इथे क्रॉस होणार आहे समृद्धी महामार्ग. आता इथून ठाण्याला जॉईन होईल. आता शिर्डीपर्यंत चालू आहे, नागपूर शिर्डी. तेवढी माहिती तुम्हाला पण असेल, पण दाखवायचं माझं काम आहे. तसं झालं तर हे बघा बराच मोठा आहे, वाटलं नव्हतं मला. आरामसे आरामसे बघा, बराच मोठा रस्ता आहे. वाव, आपले स्प्लेंडरचे हालत आहेत. संडेचा ट्रॅफिक जॅम. हा घुस घुस घुस, तू पण घुस. काय बोलू यांना. काम चालू आहे रस्त्याचं, त्याच्यामुळे इथं आले का तुम्ही, हा तुम्हाला साई महिमा ऐकून राईट मारायचं आहे. सगळे तिकडे चालले, मी पण राईट मार. म्हणजे आधी येऊन गेलेलो आहे मी, पण तरी राईट मारला का इथून जायचं. सरळ 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 सरळ. मस्त बनवला आहे रस्ता या टायमाला. जगात बघा, वरती बघा काही दिसत नाही. तुम्हाला कॅमेरा किती दिसतंय माहिती नाही, मला तरी ते थोडंफार दिसतंय. रस्ता तर एक नंबर बनवला आहे. रस्त्याचं काम झालेलं आहे, त्याच्या काय अडचण नाही. पाऊस लवकर चालू झाला नाही बाबांनो. कमेंटी करायला नाही वाचलेला आहे मी ते. पाऊस पाऊस पाऊस. गिरगाव घाट. सिमेंटचे रस्ते कावर बनवतात काय माहिती, लॉंग टर्मसाठी असतात, पण गाडी खटकते त्याचं काय. हां, माणसाचं आयुष्य शॉर्ट टर्म करून लागतात, तुम्ही शॉर्ट करतात. तो असा रस्ता आपल्याला रतनवाडीपर्यंत जायला भेटत नाही, तर आपल्याला 1.5 जागेत 2 तास लागून असते जायला. वायझर काही दिसत नाही. गाडी झटकली तर तुमच्या भावाची वाट लागून जाईल तिथे आता. आणि दूरपर्यंत हॉस्पिटल नाही ना कोणी घ्यायला येणार आहे ना कोणाला सांगून आलेले. किंवा अंतर आणि रेनकोटनं आणण्याचा परिणाम मित्रांनो आपण तर आणलेलं आहे, बाकी खरंच बरं आहे बरं आहे बरं आहे. चला रस्ता बनवला आहे, धन्यवाद. गाडी 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 वापस बोललं झालं. हायवेला गेलो तर काय वाटत नाही. अशा घाटदार रस्त्यामध्ये ज्यांनी चालवली तर चालवली गाडी. लालपरी काय टायमिंग आहे.
घाट दाटीचा वस्ता. त्याच्यामध्ये आपले स्प्लेंडर धूम मशाले. सगळीकडे ग्रीनरी ग्रीनरी. हिरवाळ, मराठी लोक हिरवाळ हिरवाळ आयरनच काय म्हणतात, हिरवगार रान असत. माझं बबल ग, असा रस्ता पाहिजे काहीतरी सण 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 जायला, हायवे टाईप. माणूस तसा मला बोर होत नाही ना, म्हणून काढायचा गाडी. लिमिटमध्ये बुंगाडू गाडी आपण आता. लिमिटमध्ये बुंगाडणं कसं असतं तुम्ही बघा. बूम 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 बूम. स्पीडर कमी नाही आपल्या चला. काय रस्ता खड्डे होते, पूर्ण बनवलेलं आहे त्यांचं गाभारी आहे, पण रस्ता इतका खतरनाक खड्डा होता त्याच्यामध्ये. कसं आपण एवढा पार केला रस्त्याला, आपण तासभर लागला असता. पुढे रस्त्याचे काम चालू आहे. ओके, आता म्हणजे संपास होता. चला केला रस्ता कवर करायचा आहे. काम चालू आहे. ऐक वापस तेच खड्डे लागले. किती दूरपर्यंत आहे ते माहिती नाही. शॉकअपची जर काही वाट लागली तर आहे मग आपली हाल. सर्व्हिसिंग आहे गाडीची या ट्रिप नंतर. कॅमेरा थोडं टिल्ट वाटतोय मला. एकदा दगडी 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 ए दगडी 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 पडली पडली पडली. नको 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 बाबा, नको पडू नको पडू. एवढा चांगला रस्ता सोडून दिला आता. एवढा कसा सोडला. हा रस्ता का सोडला असेल बाई. एवढा तरी कशालाच पडला. चला लागला लागला. तो पण सिंगल साईडच करून ठेवलेलं त्यांनी. ऐक 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 वरतून चला. इंडिकेटर मान के भगाव गाडी. दादा नाही ग बाई, नको 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 बाळा. बघा मित्रांनो, कंटिन्यू 2-3 किलोमीटर पासून हा खड्ड्याचा रस्ता पार करतोय मी स्प्लेंडरवरती. गचके निसते. कोण म्हणे रायडिंग सोपी आहे ग, पाठ चढतो. हे असं दुसरं दृश्य बघितलं का पूर्ण थकवा निघून जातो. चला 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 चला. बाबू पोलीस आहे काय. हेल्मेट लावून घ्यायच्या बाबांना. आता द्यायची वरती वरती द्यायची. इथं नाही वरती. कुठून जायचं बरं, कसं जायचं बरं.
शनिवार रविवार गर्दी, शनिवार रविवार गर्दी, शनिवार रविवार गर्दी. आता घाट वाटाचा रस्ता चालू झाला आपल्याला. हा घाटाचा रस्ता कळसुबा अभयारण्यामधला एक नंबर आहे. बरोबर वाटतं डस्ट दिसते बहुतेक असं वरती. असं आपल्याला बराच रस्ता पाहायला भेटणार आहे असं. आता हे बघा मित्रांनो, आता घाट चालू झालेला आहे. आता जास्त इकडे बघता येणार नाही मला, तुम्ही एन्जॉय करा. काही बोलू शकलो नाही तरी तरी ना ते काही रायडर्स किंवा काही ट्रेकर मंडळी आलेले आहेत रस्त्यावर फोटोशूट आले. आपण सोलो आलोय म्हणून काय फोटोशूट होणार नाही. आता बघू काय रायडर्स मंडळी किंवा काही रायडर्स मंडळी काही बहुतेक आपण कळसुबाईच्या आसपास पोहोचलेलो आहे असा मला आभास होतो, अंदाज. कारण तुम्ही 2 वेळा येऊन गेलेलो आहे. हा कळसुबाई असावा, हो नाही, हा असावा बहुतेक. म्हणजे आपण खूप सारा डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. बघून घ्या आता. ए तेरा दिल ये पुकारे आजा मैं आ गया, अपनी तो ऐसे जैसे कैसे भी कट जाएगी, आप क्या क्या होगा पलंग पे पड़े पड़े. सब गए बाढ़ में, हम चले पहाड़ में. सॉरी, का शार्प टर्न, शार्प यू टर्न, शार्प. आणि शार्प निघाला तर मग शार्प होऊन जाईल आपल्याला. काय करणार, नाही सटकली गाडी एकही. हे माझा भाऊ असा काय करू आला तू. काय नॅरी काय असं जे असेल ते नाही वाटणार. थोडा आपण कळसुबाईच्या जवळ वाटतं मला. बारी विलेज जवळ पोहोचून जाऊ बहुतेक. बारीपासून काही नाही, एक 10-15 किलोमीटरपर्यंत अंदाज असेल आपल्याला. रतनवाडी बहुतेक. खड्डा 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 खड्डा. सॅटर्डे संडे आहे ना, म्हणजे असं वाटतं लोकांना की गर्दी असेल, पण गर्दी म्हणजे ते मजा, त्याचीच मजा आहे. एकटे येऊन काय करणार तुम्ही, असं निवांत म्हणजे कोणीच भेटणार नाही. आणि जर वाट चुकली म्हणजे कोणी तुम्हाला मदतीला पाहिणार नाही. असं गर्दीमध्ये असलं तर थोडंफार वाटतं की ह्या 4 लोक नवीन भेटलेत तुम्हाला ते असं. शामे मलंग सी राते सुलंग सारी उड़ान इलाही आपण ये जवानी का रणवीर सिंग तर नाही आहे. ऐसा पैसा नहीं अपने पास, इसलिए सिर्फ घूमना तो हम भी चाहते हैं. और तुम भी. व्यू पॉइंट हे बघा मित्रांनो, फॅमिली सोबत आलेले काही लोक सुट्टे आहेत. आणि लोक कामं करतात तर म्हणतात सुट्ट्या नाही, कामं करतात आणि पैसे कमवतात. त्यासाठी काय माहिती. आता मी कॅमेरा बंद नाही करत, आता कंटिन्यू. कारण की आपली पावरचा प्रॉब्लेम आहे. आता कोण कुठे आहे, संगमनेर विभाग, उपविभाग राजूर, अहमदनगर हद्द सुरू. ओके, आम्ही हद्दीत राहू, काही अडचण नाही. आम्ही शुद्धीत राहू, एकदम व्यवस्थित राहू.
कोणाला ना त्रास, हा कळसुबाई मित्रांनो, 101% हा कळसुबाई आहे. कारण की मी रात्रीचा आलो तर माहिती नाही दिवसाचं. हा कळसुबाई पॉईंट 100%. हा बारी विलेजकडे जाणारा रस्ता आहे. हा पहिला रस्ता इकडून न जाता चुकीचा आहे. हा दुसरा रस्ता इथे राहील, इथून जायचा हा कळसुबाई. वाव, कळसुबाई फोटो काढायचं वाटतं, पण थांबू का नको, बघून तर घ्या. इन सप्टेंबर. तुम्ही म्हणाल उन्हाळ्यात येणार तुम्हाला असंच बघायचं असतं. हा मेन रस्ता आहे बारीचा. हा बोर्ड दिसतं का तुम्हाला? हा बारी विलेज. इथे यायचं, इथून पार्किंग वगैरे सर्व मिळून जाईल तुम्हाला. गाडी थंडी पडली. गावाकडची लाईट आपल्या कोकणातली. कोकण 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 कोकण. आपल्याला मगाशी मेट्रोवाले ते सर भेटले, ते म्हणे स्प्लेंडरवर नाही रे बाबा शक्य, गाडी बदल म्हणे. म्हटलं हो सर, करू पटकन. स्प्लेंडरवरती काय सध्या त्याच्यासाठी काहीतरी करावं लागेल ना, बरोबर की नाही? असं एका उडीत थोडी माणूस मोठं होत आहे. छोटी उडी घ्यावाच लागणार आहे. म्हणून त्याच्यामधली अजून एक उडी, छोटी उडी. आपलं कॅमेऱ्याचे चार्जिंग संपत चालले बघते कसं वाटतंय मला. थोडं त्याला स्किप करतो. हे बघा, रेसिंग ट्रॅक पेक्षा खतरनाक ट्रॅक इथं रेसिंग पाहून दाखवा मला. इधर दाम चला है गाड़ी, इधर चला है गाड़ी, इधर स्मूथ हाईवे पे कौन भगाता है गाड़ी? बेटर देन हाईवे. स्मूथ कट, घुमाओ गाड़ी. घुमाओ गाड़ी. मस्ती नाही करत मी, सांगतोय तुम्हाला दिसत असेल कॅमेरामध्ये काही जास्त पळतं गाडी किंवा मस्ती झाली असं नाही. फक्त एन्जॉय करतोय राईड. बूम बूम बूम. बस करायचं शिस्तीत, वापस सस्तीत, वापस कर, बूम गाडा. पण ही जी नवी स्प्लेंडर एक्सटॅक आहे त्यात काहीतरी वेगळं दम आहे असं वाटतं मला. पर्सनल लेवलला मी चालवली ती गाडी, मला वाटतं तरी. पेंट शेड मतलब क्या? पेंट शेड मित्रांनो, आपला ब्लॉगिंग हा मोठा ब्लॉग आहे. त्याच्यानंतरचा आपली जे ट्रेकिंग करणार तो वेगळा येणार. रतनगड म्हणून रतनगडची ट्रेकवाला व्हिडिओ वेगळा टाकणार आपण. एपिसोड दुसरा असं करणार. त्याच्यामुळे हा थोडी लेंथ वाढू शकते, त्याच्यामुळे आपण चेंज करेल. मोठा ब्लॉगचा वेगळा व्हिडिओ टाकणार आपण. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त बेस विलेजपर्यंत कसं जायचं त्याच्यात दाखवू शकतो मी तुम्हाला. हे बघा, लेन नाही पकडताय, पण पकडली तरी स्प्लेंडरवरती अलाउ नाही लेन पकड. गाणी पण होते, ती कंपनी गॅरंटी नाही त्यांची. आधी चालवण्यावर डिपेंड करते ते. आपण तरी भुंगाडू गाडी, आपल्याला कॉन्फिडन्स आहे. आता इथं कॉन्फिडन्स लो झाला आपला. एकदम लो लेवलला लेन, स्कूटीची लेन, ॲक्टिवा लेन पकडली. घ्या, आपण काय करणार आहे का? मोटो जीपीचं सर्कटपेक्षा भारी दिसतंय. मस्त आहे. बूम आलावर. इकडं पण एकदा बूम. इथून मेन पॉईंट आहे मित्रांनो. इथे आम्ही जर रात्रीचे आले किंवा दिवसा पण आले तरी तुम्हाला इथं कळेल. हा राजूर अकोले 40 असं दाखवतं इथे. हे गाव कोणतं आहे? हरिश्चंद्रगड इथे बोर्ड लिहिलेलं आहे.
सांदनदरी रतनगड 26 किलोमीटर जायचं आपल्याला राईट साईडला. इथे स्पीड ब्रेकर लागेल तुम्हाला गावातला. गावाचं आहे तरी अजून एकदा कन्फर्म करून घेऊ. बाबा रतनगड इकडे जायचं ना. काही रायडर्स मंडळी आलेली आपलीवाली रायडर्स आलेले आहेत. रायडर म्हणजे कपल्स रायडर इकडे. काय सांगायचं तुम्हाला. एवढा इथं अलाउड नाही गाडी. हा रस्ता तुम्ही बघायला माझी कॅमेराची बॅटरी टिकायला पाहिजे ना. तर हा एक उस्कारा. मुगाट मुगाट. आपली ॲडव्हेंचर नवीन बाईक घेऊन नक्की येणार आपण कधी नाही. पण नवीन ॲडव्हेंचर बाईक घेतल्यावर आपण शिवनेरी करणार आहोत. याच्या पुढचा ट्रेक करणार शक्यतो पुढच्या महिन्यात राहील हरिश्चंद्रगड करून. तेव्हा ग्रुप येऊ शकतो आपल्यासोबत. आज थोड्याशा अडचणामुळे कोणी आलेलं नाही आहे. पुढच्या वेळेस ग्रुप राहू शकतो. जास्तीत जास्त 5 जण आले तर, नाहीतर 2 किंवा 3 असतील. या रस्त्याला मी रात्री आलेलो आहे मित्रांनो. खूप रात्री 3 ते 4 वाजता रात्रीचं आलेलं आहे. ते या स्प्लेंडरवरती रात्रीचं आलेलं आहे. आणि दिवसा एवढा खदाना दिसतं इथे, उजाळा नाही. रात्रीचा विचार करून हादरते. काय करायचं, कसा आलो असेल नाही. गाडी थांबवायची इच्छाच नव्हती. तिकडेच थांबू असं वाटत नव्हती गाडी. चालली स्कूल सगळे लक्झरी म्हणजे सहलवाले वाटते आम्हाला. भंडारदरा 8 किलोमीटर. भंडारदरा जायचं म्हणजे आपल्याला राईट साईड जायचं रतनवाडी. हे हळू बाळा डायरेक्ट खाली नाही. तर थोडंफार कंटिन्यू दाखवू शकतो मी. थोडंसं 1% वर चालू आहे बॅटरी आपली. बघू किती टेकते अजून. आता दुसरी टाकावं लागतं. ते कळला पाहिजे, हवं पाहिजे. टूर काढलेला आहे टूरवालेच. ते पुढं कसं जावा बरं. डस्ट लागली काय दिसत नाही. अरे दिसतंय ते दिसतंय. अँगल नाही ना. हा अँगल आहे. हा मोमेंटम आणि हा फोर्स. चला कंटिन्यू फवारा उडत ही गाडी आहे. पुढे निघू का. काय वाटतंय निघायचं. फवारा उडत नाही तरी गाडी अशी फवारा उडत राहील. आपल्याला पुढं जावं लागेल. थोडा कॅमेरा डस्ट आपण टाकायची गाडी. आपण अशी थोडी डेअरिंग केलेली आहे. पुढं जायचा प्रयत्न करतो. रस्त्यावरती ओव्हरटेकिंग म्हणजे इतकी काम आहे. बरं आपण आता सप्टेंबरमध्ये आलेलं आहे. सप्टेंबर बीडमध्ये आलेलं आहे आणि पाऊस बराचसा प्रतिसाद देतो आहे. वाव रिक्षा टर्न घेऊन राहिली इथं मस्त. काही विषय नाही. शिवाय मित्रांनो 4ही बाजूने पाहून घ्या. 4ही 5ही बाजूने आपल्याला तिथं बॅक साईडला जायचं. आपल्याला म्हणजे बरंच कव्हर करायचं अजून तरी. काय सांगणार तुम्हाला. बरं का राज दुलारा तुई ना मालिका लिकारचो नाचले गली गली नामाली आली. नाचले गली गली नामाली आली. वॉइस खूप खराब आहे माझा. गाणं द्यावून खराब आहे. फक्त गाणं करत नाही. सुंदर काय बोलायला काय करत नाही. बस एक गोष्ट नक्की सोलो राईडरच्या आलेलं सोलो राईड करून आलेलं इकडे तुम्ही नाद नाही करायचा भाऊ.
खरंच मला नाच नाही करायचा. खटका पडला तर कोणाचाच नाही. थोडा सोलून झालेला आहे. सोलो राईडला दूरपर्यंत 2-2 किलोमीटरपर्यंत कोणी दिसत नाही माणूस इथे. मग छोटं गाव लागतं त्याच्यानंतर थोडंसं बरं वाटतंय. आता जंगलातून जावं लागतंय तर मजा येते. हायवेपेक्षा तर जास्त मजा येते. हा गो आता दिसलाय ते त्याच्यामध्ये अजून एक गाडी. त्याच्यानंतर काही दिसतच नाही लवकर. काय दाखवतो मला रस्ता दाखवू शकतो फक्त. अजून हायवेला केव्हाच पोहोचतो. हे 50 किलोमीटर सर्कल आहे ते म्हटले ते चेकपोस्टवाले. 50 किलोमीटर सर्कल तुम्हाला तासभर कसाही लागेल म्हणे. आराम झाला चालवत आहे कंटिन्यू. अजून काय रस्ता गाव ना म्हणजे पुरा तुम्हाला भंडारा डॅमचा जेवढा परिसर आहे तेवढा तुम्हाला पुरा कव्हर करावा लागेल. म्हणजे असं इन शॉर्ट त्याचे चार्जेस वाटतात बहुतेक काहीतरी त्या हिशोबाने. हे गावकरी आहे म्हणून ते एवढीशी मदत पण करतात. तर ते बरोबर आहे त्यांच्याला. ते चार्जेस दिले पाहिजे आपण तिथे. काही वाटलं काही लागलं तुम्हाला तर त्याच्यामध्ये मदत पण करतात. कुठेतरी चेकपोस्ट आहे तिथून उलट्या वाजवल्या चंदनगरी भंडारदरा खाली गेलं तर भंडारदरा डॅम भेटून जायचं. इथे चेकपोस्ट आहे. मागच्या वेळेस आम्ही खाली चालले गेलो तर आमच्या बरोबर इथे आलेलं आहे. रस्ता बरोबर तुम्हाला काय चेकपोस्ट लागेल तुम्हाला पुढे. आपण पावती फाडतो एंट्रीची. त्यानंतर गेट पास घ्यावा लागतो आपल्याला. लागला 2 व्हीलरचा आणि माणसाचा एकाचा 55 रुपये लागले. तर गेट पास घातल्याशिवाय पुढे सोडणार नाही. असं इथे आहे. असं काय करायचं आता. सगळं सामान काढावं लागतं पॉकेट काढण्यासाठी. इथून जायचं आपल्याला म्हणताय 50-55 किलोमीटर काही ते बाकी. चला 50-55 किलोमीटर पूरा घाट रास्ता पूरा फेरा है मैंने. चलो देखते कौन सा फेरा है. कौन सा फेरा दे रहे हैं. फेरे की बात कर रहे शायद क्या. हाँ ये फेरे की बात कर रहे हैं. मित्रांनो आपण आहे आता भंडारदरा डॅमपाशी. आपली गाडी पार्क केली इथे आणि आहे उभा आता भंडारदरा डॅमपाशी. आपल्याला इथे नाही यायचं आता पण तिकडे जायचं आपल्याला.
तर मित्रांनो असा आपण एक्सप्लोर केलेला भंडारदरा डॅमचा बॅक साईडचा जिथे पाणी असं होत असतो तो अतिशय सुंदर होता. म्हणून राहुलं नाही म्हणून थांबून गेलो. आपल्याला पुढे जायला वेळ होतो तरी आपल्या डेस्टिनेशनकडे आपण वापस निघाला डेस्टिनेशनकडे. तुम्हाला हे पाणी दिसतंय एवढा फेरा मारून आपल्याला त्या साईडला जायचं आहे सामर्थमध्ये. सामर्थपासून मग रतनवाडी आपला लास्ट स्टॉप आहे इथला पायकोट. आणि तिथून मग आपल्याला ट्रेकिंग चालू करायची आहे रतनगडसाठी. आता हे पाणी बघू शकतो म्हणजे भंडारदरा डॅमचं पाणी तर साचलेलं पावसामुळे इथपर्यंत आलेलं आहे. आणि इकडा रस्ता इथं नाही अजून आहे तसं चांगला एक नंबर आहे. काहीच नाही अडचण त्याला. झिरो टन मोकळं वाटतं. रोजच्या तकतकीमधून थोडंसं मोकळं रिलॅक्स. हो पैसे लागतात इथं खर्च होतात पण ठीक आहे ना स्वतःसाठीच करतोय आपण दुसऱ्यासाठी थोडी करतो यार. कामं कावर करता तुम्ही. ट्रॅव्हल एक्सपेन्सिव्ह असतो आणि त्यासोबत भेटले जे मेमरी असतात ते आपल्याला भेटतात त्या खूप चांगलं. खर्च केलेलं काय वाटत नाही मग तेव्हा जे आपल्याला व्ह्यूज भेटतात. आता थोडंसं ऊन पडायला लागलं आहे. थोड्या वेळामध्ये पाऊस चेंज कमी जास्त होत आहे. पाऊस चालू बंद चालू याच्यामध्ये एवढं काय गाडी मित्रांनो नाही बघू शकतात तुम्ही. आपण रस्ता असा नागमोडी रस्ता आहे आणि हा समोर AMK शक्यतो माहीत नाही पण AMK वाटतोय मला. पण हा कळसुबाई रेंज आहे 100% वरची. आणि लडाख जाण्यापूर्वी इथे एकदा प्रॅक्टिस केली पाहिजे माणसाने. आपली स्वतःची कॅपॅसिटी कळून जाते काय गाडी चालवावं लागते माणसाला. वाटतंय लडाख ही ट्रिप आहे चला फिरा फक्त गाडी चालवायची तसं काही नाही. एकदम जबाबदारी खाली चालवावं लागते गाडी. मी किती जबाबदार तुम्ही बघू शकता. सगळ्या गोष्टींसाठी मी जबाबदार. तेरे प्यार की है जादूगरी धड़कनों में तेरे गीत हैं बसे हुए देखा एक ख्वाब तो है सिलसिले में तुझको छुपा के रखूं मैं लैला आई आई जसं पुढे जातोय मित्रांनो तसं डोंगर वगैरे ते सगळं जवळजवळ जाते. त्याच्यावर ते पाऊस चालले थोडा त्याच्यामध्ये ते पडत चालले त्याच्यातलं पाणी ते वॉटरफॉल सारखं दिसतं आपलं. फोटो ब्लॉगिंग करताना इतके व्हिडिओज बघितले मित्र युट्यूबर्स वगैरे ते सर्व इतके बडबड करतात की आपल्याला जमत नाही. म्हणून जे वाटतं ते बोलतोय जे आलंय ते बोलतोय जे म्हणतं गाणं म्हणून चालू आहे हे पाणी बघा फक्त बस हे बघा ते बघा बस अजून काय बघणार हे पाणी चालू आहे. आता हे मेंढ्या बघा काय दाखवणार तुम्हाला. मोटर ब्लॉगिंग म्हणजे काय दाखवायचं अरे काय फक्त राईड करायचं आणि व्हिडिओ चालू करून सोडून द्यायचा. हे डोंगर बघा ते चालल्या आपण हे बघा काय मोटर ब्लॉग म्हणजे काय. आता आम्ही श्रीमान लेजंड आत्ताच मोटर ब्लॉगिंग चालू झालेली. श्रीमान लेजंड बघू आपल्याला ते बघून थोडं इन्स्पायर होत होतं. त्याचे
व्लॉग मारू शकतो आपण काही तिथं करता येईल काहीतरी थोडंफार काम 25 वगैरे काही असं. आपलं पण काहीतरी नवीन हवं की नाही. काय बोलायचं काही सुचत नाही आता. बघा तुम्ही हा रस्ता एकदम दाट जंगलातून एका पुढे पूर्ण डोंगरसाळ आणि एका पुढे पूर्ण घाई आणि युटर्न शार्प युटर्न या पूर्ण वरती. हे बघा पूर्ण अंधार आहे. सूर्य बाहेर निघाला थोडा पण तरी इथे अंधार म्हणजे उजाळा विचार करू शकता किती दाट जंगल असेल हे लोक. बरं आपण शहरात आलो जन्माला इथं आलंच गेलं आपलं बरं वाटतं. जन्म इथं झालं असतं तर काय वाटलं असतं आपल्याला याच्यात. रात्रीचं इथं येणं टाळा बघतो शक्यतो आणि दिवसा पण येताना तर थांबू नका या रस्त्यावरती. वन्य प्राणी असणं शक्यता आहे त्यांनी सांगितलं तसं. तुम्ही काय थांबू नका तरी ते काय असं काही काय आठवण काही होत नाही असं. पण टर्न बघत नाही आता आपल्याकडे स्पोर्ट बॅग नाही आपण तरी लेन घेऊ शकतो. व्हिडिओ ऑफ झाला तर मित्रांनो पण काय माहिती नाही का बरं झाला. ते आता एक गावांना लिफ्ट दिली एक तिथे गावकरीवाल्यांना. त्यांना विचारलं अजून तरी आपल्याला इथून 5 किलोमीटर असेल अंदाज. काजवा महोत्सव प्री मॉन्सूनमध्ये. आता काय आता फक्त क्लाउड ग्रीनरी आणि क्लाउड. हां पाऊस तर आहे पाऊस तर राहणारच आहे अजून एवढा महिना तरी येईल पाऊस. आणि ऑक्टोबरची ती थंडी एक नंबर. आपल्याला कॅम्पिंगच्या हिशोबाने आलेला आपण त्या हिशोबाने आता बघा आपण बघू संडे गर्दी शाळेची ट्रिप आलेली. फेअर फाईल्स मित्रांनो फेअर फाईल्स कर्नाक. दिवसा इथे उजाळं पोहोचत नाही सूर्याचं अक्षरशः आहे. थोडं दाट जंगल आहे. ते विचार करा जस्ट इमॅजिन रात्रीचं इथून जर तुम्ही आलात थांबलात तर काम 25 समजला डायरेक्ट काम 25. दिवसा भ्या वाटतं इथं दिवसा. बोलणारे बोलतात भाऊ कशाला गेला तू. अरे भाऊ कशाला गेला त्यासाठीच गेलोय तू दाखवायला. तू बघतोय ना ते साईड. आता अजून खालीवर तुला क्रॉस करायचा होता आपल्याला खाली. म्हणजे हा डॅम आहे इकडे नाही जायचं आपल्याला. हा दुसरा डॅम आहे भंडारदरा डॅम लेफ्ट साईडला आपल्या इकडे आणि हा दुसरा डॅम आहे इकडे. कोणता वेगळा तरी डॅम आहे ते आपल्याला नाव नाही माहिती. हा भंडारदरा डॅम दिसतोय तुम्हाला आणि हा इकडे वेगळा. बघा ड्रेस घेऊन दाखवतो तुम्हाला मित्रांनो. दिसतंय काय दिसत नाही का. समोर बघा रतनगड क्लाउडमध्ये गेलेला आहे तो. रिव्हर क्रॉस करायचा आता बुंगाडात. गाडी बुंगाडात भरपूर टाइमच झालेला अशा प्रकारे आपल्याला. अरे काय बोलू यार. बस नाही बोलत नाही आता फक्त बघा नाही बोलत. आता इथून लेफ्ट घ्यायचं. हां आता कामाची गोष्ट आली आपल्याकडे. आता ही एवढा रस्ता क्रॉस केल्यानंतर तुम्ही आलेले तर इथे लेफ्ट साईडला तुम्हाला अपार्टमेंट दिसतील. तर तुम्हाला साम्राजकडे जायचं आहे. साम्राज रतनवाडी साम्राज म्हणजे संदनवालीसाठी. आणि बाकी तिथे ट्रेक आहे तिथे बिल्डिंग वगैरे ते अपार्टमेंट दिसतील. तिथून तुम्हाला लेफ्ट साईड मारायचं इथून असा. हा लेफ्ट घ्यायचा आहे. आता लेफ्ट हा एका पुढचा आहे. हां पुढे इथे गेट बंद आहे. इथे लिहिलेलं आहे रतनवाडी आणि घाटघर सगळं इथे रतनवाडी इथे लिहिलेलं आहे. इथून असं आलो का ते पुढे छोटं घर आहे. इथे टर्न मारायचा आणि मग आपण एक 10 मिनिटामध्ये साम्राज विलेज आणि 20 मिनिटामध्ये रतनवाडी विलेज पोहोचून जाणार. आणि इथे आपल्याला मोठं ब्लॉक संपून जाईल. तिथून आपण पोचल्यावरती तुम्हाला नवीन ब्लॉकमध्ये दिसेल. ते आपल्याला रतनगड ट्रेक रस्ता खरा.
तरी मजा येते. आणि तुम्हाला मगाही सांगितलं आपलं पुरं बॅक पेन, हात पुरा दुखत होता, पण इथं आल्यानंतर पूर्ण गायब. ते घरी गेल्यावर दुखणार त्याचं नाही, घरी गेल्यावर दुखणार ते. इथे आलेलं आता पूर्ण ते पेन गायब झालेले दृश्य बघून पूर्णपणे. मित्रांनो, चारी बाजूला असं सगळी भाताची शेती. इथं पाणी जास्त त्या प्रकारचं इथं भात जास्त उगवला जातो. एकदम हिरवाळ पूर्णपणे. तिथे पाहत तिथं भात आणि गवत मधलं आपल्याला अंतर कळत नाही, पण तरी सांगतोय भात आहे. मित्रांनो, आपण सह्याद्रीतल्या या कळसुबाईमधून अभय अरण्यामध्ये ते पोचलेलं आहे. हे साम्रत विलेज, साम्रत गाव, सॉरी मराठी ब्लॉग आहे, तर साम्रत गाव आलेलं आहे. हे असं दिसतं या प्रकारे तुम्ही बघू शकता. तर इकडे आहे ना, थोडं पुढे आलं का इथे मंदिर आहे, इकडे ना थांबता, थोडं पुढे जायचं. जर तुम्हाला साम्रतमध्ये थांबायचं असेल तर इथूनच जाऊ शकता. खाली आहे इथे हे गावात आहे, पण बेस कॅम्प त्याचं ते ट्रेकिंग कॅम्पिंग वगैरे जे होतं ते खाली पुढे तुम्हाला असं पुढे यावं लागेल. आधी काय बघत होते काय माहिती. साम्रत विलेज, ते इकडे आपलं ट्रेकिंग पोस्ट आहे. ते सगळे वाव यार, ते जमिनीवरती फॉग उतरलं आहे मित्रांनो. काय ना थोडं चालत किती 500 मीटर पण नाही ते साम्रत गाव आहे. खाली ते वरची वाडी खालची वाडी शक्यतो असू शकतं, त्याचा वाद नाही, माहीत नाही. इथे लिहिलं आहे स्टार संदन व्हॅली. आपल्याला तिथं जाता इकडे जायचं, आपल्याला पास तिकडचा घेतलेला, इकडचं नाही घेतलेला, तिकडचा घेतलेला. इकडून प्रवेश केला का तुम्हाला संदन व्हॅली मिळेल. आपल्याला गावात न जाता बायपास बाहेरच्या बाहेर रतनवाडी झालेली आहे. इथून आहे ते अजून एक 4 किलोमीटर बहुतेक आहे. ते दाखवत नाही काय दाखवते मी, थांबा रायडर लोक दिसले आपल्याला आता, तरी दिसलं बरं आहे. रिव्हर क्रॉस गाडी थांब. गावाकडची लाईन. तिकडनं असं गावात गेलं का तिकडे तुम्हाला ते दिसेल संदन व्हॅली पाहायला मिळेल तुम्हाला. खाली तिची जीपीएस वाली आहे, एशियाची लार्जेस्ट सेकंड व्हॅली मित्रांनो. पाणी बघायचं कसं, रिव्हर क्रॉस पाणी. 1 2 3 जास्त पाण्यात नाही टाकायची गाडी. शपथ ऐक वायात आता पाण्यात गाडी चालवणार तर कसं चालणार आहे. गाई ग स्प्लेंडरची सर्व्हिसिंगला येणार गाडी सर्व्हिसिंगला जाणार 100%. गाई बचा. तुम्हाला व्ह्यू कसा भेटता माहिती नाही, कॅमेरा ॲडजस्ट नाही केलेला मी. आता बघून घ्या जसा असेल तसा, कारण की नो ऑप्शन. आता हे तुम्हाला एक थोडा मॅजिक दाखवतं. पुढे रस्त्यावरती फॉग उतरलेला आहे, रस्ता दिसत नाही. कॅमेराला किती दिसेल माहिती नाही, मला दिसत नाही. अक्षरशः रस्त्यावर धुकं तेच पाहिजे आपल्याला, कारण की हे धुकं वेगळं, शहरातलं गाड्यांचं काळा धुवा वेगळा. तो धुका असेल तर तुझ्यासाठी, माझ्यासाठी नाही. ते विषारी धुका, हा आपला लाईफ लाईन. ऐक ॲडव्हेंचर बाईकाचं काम, यांच्यावाला काम नाही हे गाडीचं. तरी आणले इथपर्यंत सलाम स्प्लेंडर. हे बघा धुकं, अक्षरशः धुकं रस्त्यासमोर किती दिसतंय तुम्हाला माहिती नाही मला. स्प्लेंडर अभी रुको, और ये मेरी पार्टी चल रही है, अकेला पार्टी कर रहा है. श्रावण से पहले तो ऐसे पार्टी किया मैंने इस बार. सगळं रस्त्यावर फॉग उतरलाय.
दुकान opposite. जायचंय भाऊ हा थांब म्हटलं का जाय म्हटलं काय कळलं नाही तुला रत्नवाडी झाला किती अजून 8 किलोमीटर आहे मला वाटलं 2-4 किलो असेल 2-4 किलोमीटर असेल म्हटलं ते सामोरपासून जवळ आहे ना इथं फिरावं लागतं ना हे डोंगरामुळे इथे डोंगर आहे ना वाटतं हा इथं दिसत नाही धुक्यामुळे ना हा आपल्या पार्किंगला कसं आहे मग तिथे गावात पार्किंगला कसं आहे गाडी पार्किंगसाठी नाही म्हणजे लावायला कुठे जागा वगैरे मंदिरापाशी लावावं लागते का ते अमृतेश्वर मंदिरापाशी लावता येते ना हा का म्हणजे रात्रभर राहिली गाडी काय अडचण नाही तिथे ना हा गर्दी बिर्दी असते शनिवार रविवार आहे ना शनिवार रविवार गर्दी असते म्हटलं येतील लोक का हा का बस वगैरे येत असेल ना इथे हा मुक्कामी हा रतनगड पासून गावापासून किती किलोमीटर असेल ते हा पाऊलवाट आहे का जसं मध्ये हे नाही ना फिरण्यासारखं कुठे पाऊलवाट म्हणजे एकदम दिसासारखी आहे ना असं काही हा चुकायला रस्ता चुकायला नको अजून तिथं पावसा पाण्याचं आणि वरती राहायला ते जागा आहे ना तिथं काय म्हणतात गुफा आहे तिथं काहीतरी हा हा नाही टेंट आणलाय तसा मी पण ते गुफा त्याच्यातला हवा कमी लागेल हा हा पाण्याचं कसं आहे वरती पाणी सोर्स वगैरे आहे काही पाण्याचं कसं आहे ते टाकेमध्ये आहे का टाके प्यायचं पाणी आहे का ठीक आहे दादाने सांगितले आता बघू काय 12 नंतर गर्दी होईल आता आपण आतापर्यंत 8 चक्रीमध्ये आपण 3 जणांना दिलेले हा 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 का मग काय टेन्शन नाही म्हणजे कसं असं थोडं लोक राहिले तर बरं वाटतं वरती राहिलं तर एकटं गेलं तर मग काय समजत नाही कुठे जायचं आपल्याला वाट चुकायची शक्यता असते ना ड्युटीला आहे का ते ड्युटी चालू आहे त्यांची इथं का इथे कुठे इकडे काय गाडी पडली ना हां हो का हां 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 पण लोक तिकडनं जाताना का सोपं पडेल सेफ्टी पण आहे जायला ना ठीक आहे चला थँक्यू हां हां का चालेल चालेल थँक्यू स्थानिक भेटला फॉरेस्ट डिपार्टमेंटचा माणूस होता तो सांगितलं सेफ्टी जाऊन सेफ्टी सगळं आहे तिथे टेन्शन नाही पण आता पाऊस चालू झालेला आहे आणि का तुम्हाला बाबाई हेल्मेट समोर गाडी समोर बॅग समोर काय करत नाही सोलो ट्रिपची मजा एकटी हवा वल्ली हवा जेवढी हवा करते तेवढी करायची बाबाई
रायगड जायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा असेल तुम्हाला. इतका स्ट्रगल भरलं खतरनाक. कम असेल तरच यायचं. मस्त मस्त मस्त, काय विषय नाही. एक नंबर पॉईंट. थांबू का? थांबावं लागतं. एक सेल्फी तर बनता माझी. कच 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 गाडी जाऊ शकत नाही तिथे. थांबावं लागेल. थोडा पुढे जाऊन थांबतो. अरे यार हेल्मेटचं काय करतो यार. क्या दिसना. क्या सेल्फी लेंगे यहाँ पे रे? गीला हो गया हम तो पूरा. क्या सेल्फी लेंगे? हाँ नहीं नहीं बोलो क्या सेल्फी लेंगे. हमारा मोबाइल आईफोन नहीं है. हमारे पास आईफोन नहीं है तुम्हारे जैसा. हाँ तुम जो देख रहे हो उसके ऐसा आईफोन नहीं है हमारे पास, समझे. हमारी प्लान पूरी की हो चुकी है इसी तरह से. और डोके का पानी सब नीचे चले गया है. मतलब नीचे समझ रहे ना तुम कहाँ पे गया है पानी. इस बड़े की अकल बड़ी थी वो वाली बात थी अभी. अब हमारे इधर ही तो नहीं पड़ा है. दिख रही है तुमको, हमको दिख रहे हैं. हेलमेट में नहीं दिख रहा है. ना प्रॉब्लम होती. वल्ल व्हायचं का काय करायचं. पूर्ण दाखवलं तुम्हाला मी. पूर्ण तुम्ही पण बघा. पाणी बिल बाजार ये वरती वॉटरफॉल बघा. कळना आणि का उमजना. का बोलो का उमजना. का आता पहिले जिथे गावांचा आनंद अर्धा कसं गेला असता. अरे नका भैया मैया 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 भैया मैया सर जाना. चला 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 चला. मला जाऊ दे मला जाऊ दे. I love you. I love you. समझो लगेच बोललं का लगेच. कुठे आहे ना गाव का दिसा. खड्डा पाणी लागलं. आय डोंट नो बाईक द्या यार कोणतरी मला. कसं करणार तुम्ही. काय वाटतं का तुम्हाला. आय डोंट नो बाईक द्या ना. तिथे कसं करणार. केंद्र चिंता हो केंद्रवरती आलाय. तुला त्याचं बरंच सुरू आहे. टेन्शन नाही घ्या मित्रांनो. पूर्ण अपलोड होईल. पूर्ण तुम्हाला इथे मी पूर्णपणे याच्यापेक्षा चांगलं गायडन्स तर नाही माझ्याकडे.
म्हणून सकाळी निघायचं रिझन मला वाटतं 4 किलोमीटर जायचं आहे. अरे काय नाही, म्हणजे 4 तासाचा रस्त्यावर जायचं आहे. काय पुढं कमी आलं काही दिसत नाही. गाडी फसली ना अरे बाई कंटिन्यू यार काही दिसत नाही. दुसरा एक लावला तुमचा भाऊचं काम पैसे सुटले काय दुसरा एक लावत नाही का? एक चालत का तुम्हाला टू 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 चालत हां ऐक खरं आहे ते बाप्पा वाचवा बरोबर चाललो का एकच का होते खाल्ले ते I'm not a common man. ते करत का ना वाडी ये पहिला टुरिझम दुसरा तीसरा अपने पुजानी का मंदिर पासे मंदिर जय पोल्यूशन महादेव महादेव बच्चा महादेव तेरे पास मतलब ऊपर कैलाश को आने को टाइम है फिर भी बच्चा ले महादेव मंदिर पण किती जुना काळातलं मंदिर आहे त्याची माहिती घेऊ आपण 100% माहिती. एवढे कष्ट केल्यानंतर काही ते स्वर्ग दिसतं म्हणजे तो हाच बोलतोय पण हाच आहे 100%. 100% पोहोचणार. तुम्ही खेकड्या पकडत आहे हे मला काय पकडत आहे मासे खेकड़ा दिख रहा है लाइव खेकड़े पकड़ इधर दोस्त लोग क्या बताए तुमको अभी कोणी आलं असतं मी सोबत घेऊन तर ते मला ते खाऊनच टाकलं असतं. काय आणलं म्हणजे कुठं कुंडा 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 कुंडा
आपण येताना व्हिजिट मारू. आपल्या गाडी पार्किंग करणं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे, ते सगळ्यात आधी करून टाकू आपण. गाडी पार्किंग करायला काय अडचण नाही. गाडी पार्किंग मारून आपण इथं त्यांना विचारून घेतो मग पुढे गेला, कारण की ते पार्किंग लिहिलं होतं. मग काय करणार मला सर. आता काहीतरी लावू शकतो आपण गाडी इथे, कारण की बघितलं होतं मी, मला माहिती आहे गाडी लावायला जागा आहे इथे. इथे गाडी लावू शकतो आपण. मूर्तेश्वर